कणकवलीच्या गडनदी पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट झालेली पाहायला मिळते आणि याचा परिणाम असेल किंवा फटका असेल हा कणकवली शहराला मात्र बसताना देखील पाहायला मिळणार आहे। कारण आता जर पाहिलं तर तुम्ही कणकवली ह्या गडनदीच्या पात्रामध्ये मी आहे आणि इथं पात्र जर पाहिलं तर एकदम पाण्याचं प्रमाण जे आहे ते मात्र एकदम कमी प्रमाणात झालेलं पाहायला मिळते। त्यामुळे भीषण पाणी टंचाई आहे ती मात्र कणकवली शहराला मात्र सोसू शकते, भासू शकते। याचे मतलब प्रत्यय जो मात्र ह्या नदीपात्रामध्ये उतरल्यानंतर पाहायला मिळते। पण अगदी म्हणजे अल्प प्रमाणावरती पाणी जे आहे ते सध्या साठा आहे। पण मात्र जे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितलं की कणकवली शहराला जे पाणी पुरवठा केला जातो की पाण्यामध्ये कुठेही म्हणजे त्याची कमतरता आहे ती मात्र शहरवासियांना भासणार नाही। त्यासाठी शिवडाव जे धरण आहे त्या धरणाचं जे पाणी जे आहे ते मात्र या 2-3 दिवसामध्ये या गडनदी पाणी पातळीमध्ये नदीमध्ये सोडलं जाणार आहे। त्यामुळे जे जवळपासच्या विहिरी असतील किंवा पाणी पातळीचे सोर्स असतील त्यामध्ये पाणी झपाट्याने वाढणार आहे। त्यामुळे कुणीही शहरामध्ये अफवा पसरू नये असं देखील संदेश पारकर यांनी आवाहन देखील करण्यात आलं होतं। पण मात्र सध्या जर कणकवली शहरातली पाणी पातळीची परिस्थिती पाहिली तर मात्र अत्यंत कमी प्रमाणावरती पाणी पातळी आणि काही कालाने म्हणजे जवळपास 2 महिने आधीच हा जो पाण्याचा तुटवडा आहे तो शहरवासियांना भासणार आहे तो मात्र भासू शकतो। त्यासाठी लवकरात लवकर जे कणकवलीचे नगराध्यक्ष आहे आणि पाण्यापासून कसा दिलासा मिळेल कणकवलीवासियांना शहरवासियांना याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। अनंत पातडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।